नमस्कार मंडळी, आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आपण बघणार आहोत RRB नर्सिंग सुपरिटेंडेंट 2026च्या परीक्षेसाठी एक असा स्टडी प्लॅन जो तुम्हाला फक्त पास करणार नाही तर थेट टॉप रँकमध्ये घेऊन जाईल. तर तयार आहात? चला सुरू करूया. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न आणि इथूनच आपण सुरुवात करूया. बऱ्याच जणांना वाटतं की बाबा फक्त कट ऑफ क्लिअर केला तरी खूप झालं. पण हे पहा, ही मानसिकता खूप धोकादायक असू शकते. केवळ पास होण्यावर लक्ष केंद्रित केलं ना तर अंतिम यादीत आपलं नाव असेलच याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे ही जुनी विचारसरणी आता आपल्याला बदलायची आहे. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत हे थोडक्यात सांगतो. आपण पाहणार आहोत टॉप रँकचं टार्गेट कसं ठेवायचं, सिलेबसची स्मार्ट विभागणी, आपला डेली स्टडी प्लॅन कसा असावा, मॉक टेस्टचं ॲनालिसिस करण्याच्या खास पद्धती आणि सगळ्यात महत्त्वाचं एक ऑफिसर माइंडसेट कसा डेव्हलप करायचा. चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूया. तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, टॉप रँकचं ध्येय. 2026साठी आपल्याला आपलं गोल कसं शिफ्ट करायचंय ते समजून घेऊया. बघा, फक्त परीक्षा पास होण्याचा विचार आता डोक्यातून काढून टाका. जर तुम्हाला अंतिम निवड आणि एक स्थिर करिअर हवा असेल तर टॉप रँक हेच तुमचं एकमेव टार्गेट असलं पाहिजे. आता इथे दोन गोष्टी आहेत. एक असते विद्यार्थ्याची मानसिकता आणि दुसरी असते ऑफिसरची मानसिकता. विद्यार्थी काय करतो? तो फक्त कट ऑफचा विचार करतो, नुसतं वाचन करतो आणि विचार न करता ढिगाणे MCQ सोडवतो. पण तुम्हाला भविष्यात सुपरिटेंडेंट व्हायचं ना, मग तुमची मानसिकता ऑफिसरची असली पाहिजे. म्हणजे काय? तर प्रत्येक संकल्पना म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणं आणि एकदम टार्गेटेड रिव्हिजन करणं. तुमच्या प्रत्येक अभ्यासामागे एक पक्की स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. परीक्षेची रणनीती आखायची असेल तर आधी आपल्या अभ्यासक्रमाची म्हणजेच सिलेबसची विभागणी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कोणतीही मोठी लढाई जिंकायची असेल तर आधी मैदान समजून घ्यावं लागतं, बरोबर? तर आपल्या या परीक्षेच्या सिलेबसमध्ये एक खूप मोठा आणि महत्त्वाचा फायदा दडलेला आहे. तो म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमात तब्बल 70% वाटा हा फक्त आपल्या नर्सिंग विषयांचा आहे. विचार करा, हा किती मोठा ॲडव्हान्टेज आहे. जो उमेदवार या 70%वर मजबूत पकड मिळवेल तो टॉप रँकच्या शर्यतीत ऑटोमॅटिकली सर्वात पुढे असेल. हाच तुमच्या उत्कृष्ट स्कोरचा खरा पाया आहे. बरं, मग उरलेल्या 30% नॉन नर्सिंग भागाचं काय करायचं? तिथेच तर खऱ्या स्मार्ट स्टडीची गरज आहे. बघा, या 30%मध्ये आपल्याला आरोग्य कार्यक्रम आणि धोरणे म्हणजे हेल्थ पॉलिसीज आणि चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स या विषयांना सर्वात जास्त प्राधान्य द्यायचं आहे. भूगोल किंवा बेसिक राजकारण वाचत बसण्यापेक्षा या विशिष्ट विषयांवर जास्त फोकस करा. तुम्हाला दिसेल की यामुळे स्पर्धेत तुम्हाला एक अतिशय जबरदस्त आणि तीक्ष्ण फायदा मिळेल. आता आपण पुन्हा त्या 70% नर्सिंग सिलेबसकडे येऊया. यामध्ये आपले सगळे कोर सब्जेक्ट्स येतात, जसे की फंडामेंटल ऑफ नर्सिंग, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, ऑब्स्टॅट्रिक्स, मेंटल हेल्थ आणि कम्युनिटी नर्सिंग. आता इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. या 70% ब्लॉकमधल्या प्रत्येक विषयावर आणि प्रत्येक कन्सेप्टवर तुमचं रोजच्या रोज प्रभुत्व असायलाच हवं. हे अनिवार्य आहे. याबाबतीत कसलीही तडजोड आपल्याला परवडणारी नाही. चला, सिलेबस तर समजला. आता आपला तिसरा टप्पा, स्मार्ट स्टडी प्लॅन म्हणजे दररोज प्रत्यक्ष अभ्यास कसा करायचा त्याची रणनीती. बघा, काय वाचायचं हे समजलंय, पण ते कसं वाचायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच हा नियम कायम लक्षात ठेवा. प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची. विनाकारण घोकंपट्टी करणं आताच थांबवा. आज मी 10 तास अभ्यास केला यापेक्षा त्या 10 तासात ज्या कन्सेप्ट्स वाचल्या त्या किती क्लिअर झाल्या आहेत यावर जास्त भर द्या. मग तुमचा रोजचा अभ्यास कसा असावा? तर रोज एक तरी टॉपिक पूर्णपणे क्लिअर करायचा. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही MCQ सोडवता तेव्हा ते खूप विचारपूर्वक आणि लॉजिक लावून सोडवायचे. कारण मागचं लॉजिक समजून न घेता नुसती उत्तर पाठ करणं म्हणजे स्वतःचाच वेळेचा सर्वात मोठा अपव्यय आहे. या व्यतिरिक्त स्वतःच्या भाषेत शॉर्ट नोट्स काढणं आणि प्रत्येक आठवड्याच्या शेवटी न चुकता रिव्हिजन करणं हे तुमच्या या प्लॅनचे अगदी अविभाज्य भाग असलेच पाहिजेत. आता आपण वळतोय चौथ्या आणि अत्यंत क्रिटिकल टप्प्याकडे, तो म्हणजे मॉक टेस्टचं ॲनालिसिस. हे तुमच्या सुधारणेचं सर्वात महत्त्वाचं चक्र आहे. परीक्षेच्या दिवशी गोंधळ उडण्यापेक्षा आताच आपल्या अभ्यासातल्या चुका शोधून काढण्यासाठी आपण ही 4 स्टेप्सची प्रोसेस वापरणार आहोत. पहिली स्टेप अगदी सोपी आहे, नियमित मॉक टेस्ट देणे. दुसरी स्टेप म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका किंवा PYQs बघून परीक्षेचा कल काय आहे ते समजून घेणे. तिसरी आणि सर्वात क्रिटिकल स्टेप म्हणजे आपले वीक पॉइंट्स किंवा कमकुवत क्षेत्रे ओळखणे.
आणि चौथी स्टेप म्हणजे बरोबर त्याच कमकुवत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून त्यांची पुन्हा उजळणी करणे. सिंपल पण अतिशय प्रभावी. आता हे सगळं ॲनालिसिस स्वतःच्या जीवावर करणं थोडं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे या प्रक्रियेला थोडी गती देण्यासाठी तुम्ही नर्सिंग 24/7, ऑनलाईन कोचिंग प्लॅटफॉर्म्स किंवा नर्सिंग महापॅक सारख्या गोष्टींची मदत घेऊ शकता. अशा साधनांमुळे काय होतं माहितीये, तुमचं मॉक टेस्टचं जे इव्हॅल्युएशन आहे आणि परीक्षेचा कल ओळखण्याचं काम आहे ते खूप सुलभ आणि अचूक होतं. आणि आता आपला शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा टप्पा, ऑफिसर माइंडसेट विकसित करणे. म्हणजेच या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मानसिक धैर्य कसं टिकवायचं. बघा, ही काही 100 मीटरची शर्यत नाहीये, ही एक मोठी मॅरेथॉन आहे. आणि इथे टिकून राहण्यासाठी मेंटल टफनेस खूप लागतो. जे लोक वेळेवर लक्ष केंद्रित करतात ते सतत घड्याळ बघतात. अरे बापरे, माझे 8 तास झाले, आणि मग थोडं काही कठीण आलं की ते थकव्याला बळी पडतात. पण आपल्याला काय करायचंय, आपल्याला ध्येयावर लक्ष केंद्रित करायचंय. म्हणजे काय, तर आजचे माझे जे टार्गेट्स आहेत ते पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही. खरी शिस्त ही अभ्यासाचे तास मोजून नाही, तर तुम्ही रोज किती प्रगती करताय यावरून मोजली जाते. तर मंडळी, या विश्लेषणाच्या शेवटी मी तुम्हाला एक विचार करायला लावणारा प्रश्न विचारतो. भविष्यातील एक उत्कृष्ट नर्सिंग सुपरिंटेंडेंट आज कसा दिसतो? थोडा विचार करा. ज्याला ती जबाबदारी आणि तो सन्मान मिळवायचा आहे ना, त्याची सुरुवात आजच्या शिस्तीतून आणि या ठोस रणनीतीतूनच होते. स्वतःला आत्ताच त्या ऑफिसरच्या खुर्चीत बघा आणि तोच जोश घेऊन आजपासूनच कामाला लागा. हेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि यशस्वी बनवेल. तर मग ऑल द बेस्ट.